बाहेरून हलकंसं क्रिस्पी, आतून सॉफ्ट आणि मधोमध भरलेलं सिल्की, तोंडात विरघळणारं चॉकलेट गनाश. ऐकूनच किती टेम्प्टिंग वाटतंय ना? क्रिस्पी आणि सॉफ्ट कुकी डो यांच्यामध्ये परफेक्ट बसलेलं हे सिल्की चॉकलेट तुमच्या व्हॅलेंटाईनला नक्कीच स्पेशल फील देईल. तर चला अजिबात वेळ न घालवता सुरू करूया ही सुपर इझी आणि डिलिशियस व्हॅलेंटाईन स्पेशल रेसिपी, चॉकलेट कुकी केक रेसिपी. तर सगळ्यात आधी घ्यायची आहे क्रीम, व्हिपिंग क्रीम नाही, साधी क्रीम घ्यायची आहे आणि ती उकळायची नाहीये. हलकीशी गरम झाली, हलकेसे असे कडेने बबल्स आले, की ती काढून घ्यायची आणि आपलं जे चॉकलेट आहेत किंवा जे चॉकलेट चंक्स किंवा चॉकलेट चिप्स तुम्ही जे काही वापरणार असाल, त्यावरती गरम-गरम ही क्रीम घालून घ्यायची आणि हे चॉकलेट पूर्णपणे वितळून घ्यायचं. चॉकलेट आणि क्रीम दोन्ही रूम टेम्परेचरवरच हवं. क्रीम गरम असल्यामुळे चॉकलेट आपलं लगेच वितळेल आणि आपलं सिल्की स्मूथ असं चॉकलेट गनाश रेडी आहे. चॉकलेट गनाशला व्यवस्थित झाकून फ्रीजमध्ये 6 ते 8 तास सेट करायला ठेवायचं. आता एका बोलमध्ये घ्यायचं आहे बटर आणि पिठी साखर आणि ती व्यवस्थित फेटून घ्यायची आहे हलकी आणि क्रीमी होईपर्यंत. त्यामध्ये आता घालायचं आहे व्हॅनिला एसेन्स आणि पुन्हा एकदा 2 मिनिटं हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. ही स्टेप महत्त्वाची आहे, स्किप करू नका. ह्यामुळे आपला जो कुकी डो आहे तो बाहेरून क्रिस्प आणि आतून सॉफ्ट बनणार आहे. बटर, शुगर आणि व्हॅनिला हे सगळं व्यवस्थित फेटून झालं की ह्यामध्ये घालायचं आहे पीठ, कॉर्नस्टार्च, बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ आणि पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हवं असल्यास तुम्ही ह्यामध्ये थोडेसे चॉकलेट चिप्ससुद्धा घालू शकतात. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. हलक्या हाताने हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे. खूप जोर द्यायचा नाही. एकदम हलक्या हाताने हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं कोरडं वाटत असेल तर अगदी 1 ते 2 टेबलस्पूनच ह्यामध्ये थोडंसं करून दूध घालायचं आणि व्यवस्थित असा गोळा मळून घ्यायचा. आता एकजीव केलेले ह्या कुकी डोचे 2 भाग करायचे आहेत. एक मोठा आणि एक छोटा. समान भाग करायचे नाहीत. मोठा जो भाग आहे तो आपण खाली बेसला लावणार आहोत आणि छोटा जो आहे तो वरतून लावणार आहोत. आता केक टिन घ्यायचं, खाली व्यवस्थित त्याला बटर किंवा तेलाने ग्रीस करून घ्यायचं. हवं असल्यास तुम्ही ह्यामध्ये खाली बटर पेपरही घालू शकता आणि जो मोठा कुकी डोचा भाग आहे तो असा खाली व्यवस्थितपणे हाताने किंवा फुलपात्र किंवा वाटीच्या मदतीने व्यवस्थित पसरून घ्यायचा. बेसला आपण जो कुकी डो वापरला आहे तो फक्त खाली न पसरवता कडेकडून थोडासा वरती आणायचा. खालचा कुकी डो फक्त तळाशीच पसरवला तर आपलं जे चॉकलेट गनाश आहे ते बेक करताना बाहेर निघेल. त्यामुळे हे थोडंसं वरती आणायचं. आता ह्यामध्ये आपलं जे चॉकलेट गनाश आहे ते घालायचं. आता माझं चॉकलेट गनाश थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि मला अजिबात पेशन्स नव्हते ते नॉर्मल रूम टेम्परेचरवर येण्यासाठी. मी डायरेक्ट फ्रीजमधून काढलं आणि हे पसरून घेतलं. चॉकलेट गनाश जे आहे ते अगदी कडेकडून नाही पसरवायचं, मध्यभागी घालायचं आणि आता छोटा आपला कुकी डोचा जो भाग होता तो घ्यायचा आणि हा चॉकलेट गनाशवरती हाताने पसरून घ्यायचा. आता इथे जो चॉकलेट गनाश आहे तो जरा जास्त वेळ माझ्याकडून फ्रीजमध्ये राहायला गेला, त्यामुळे थोडासा घट्ट झाला आहे आणि मी त्याला रूम टेम्परेचरवरही आणलं नाही, आहे तसं यूज केलं आहे. चॉकलेट गनाश फक्त 6 ते 8 तास आपल्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. आता कुकी डोचा जो छोटा भाग आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळीकडून व्यवस्थित पसरून घ्यायचा आणि हे सील करून घ्यायचं. आता हा चॉकलेट कुकी केक आपण कुकरमध्ये करणार आहोत, तर हाय फ्लेमवरती कुकर 10 मिनिटे झाकून प्रीहीट करायला ठेवायचा. 10 मिनिटे झाली की फ्लेम जी आहे ती मध्यम किंवा लो करायची, झाकण ठेवायचं आणि कुकी केक आपला पूर्णपणे व्यवस्थित बेक होईपर्यंत कमीत कमी अर्धा ते पाऊण तास बेक व्हायला लागतो. बेक होईपर्यंत मस्तपैकी असा हलका सोनेरी रंग आला की काढून घ्यायचं. 10 ते 15 मिनिटं टिनमध्येच केक थंड करायला ठेवायचा. 10 ते 15 मिनिटं झाली की चाकूच्या मदतीने व्यवस्थित ह्याच्या कडा लूज करून घ्यायच्या आणि वायर रॅकवरती पलटी करून हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं. कुकरमध्ये बेक करताना अर्धा तास झालं की चेक करायचं की केक आपला व्यवस्थित झाला आहे की नाही. आहा! तुम्ही पाहू शकताय बाहेरून मस्त क्रिस्पी, आतमधनं गुई, पूर्ण चॉकलेटनी भरलेला असा आपला चॉकलेट कुकी केक रेडी आहे. ह्या व्हॅलेंटाईनसाठी हा केक नक्की ट्राय करून बघा. सोप्पा आहे, एगलेस आहे, कुकरमध्ये बनतो, झटपट होती ही रेसिपी.
व्हॅलेंटाईन्ससाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.